नमस्कार. मी अरविंद आठले. सध्या नवनाथांची तीर्थयात्रा चालू आहे. नवनाथांपैकी बहुतेक सगळ्या नाथांच्या समाध्या किंवा मंदिरं आपण बघितली. बहुतांशी यातली मराठवाड्यात आहेत आणि मग त्यानंतर विटे किंवा इतर ठिकाणी आहेत. आम्ही एक 10 दिवसाचा दौरा यासाठी आखलेला होता आणि सर्व लिस्ट व्यवस्थित करून ओळीने एखाद्या ठिकाणी राहायचं आणि तिथली 3-4 ठिकाणं करायची, असं करत करत आम्ही नवनाथांची ही सगळी ठिकाणं पूर्ण केली. नवनाथांविषयी विशेष काही माझ्या आढळ्यात लिहिलेलं आढळलं नाही, म्हणून मी हे मुद्दाम हा प्रवास करण्याचं ठरवलं. आता आज आपण आलो आहोत ते परभणी जिल्ह्यातल्या हरंगुळ या गावी. या ठिकाणी भर्तृहरी बराच काळ राहिला आणि त्याने समाधी या ठिकाणी घेतली असं समजलं जातं. त्याची समाधी आणि मंदिर दोन्ही या ठिकाणी वेगवेगळे आहेत. एक 3-4-2 किलोमीटर अंतरावर साधारणपणे ही दोन्ही ठिकाणं आहेत. आता भर्तृहरी हा खरं म्हणजे राजा होता. याची कथा आपण थोडक्यात पाहूया, म्हणजे त्याची विचार हे समजणं कठीण आपल्याला सोपं जाईल. भर्तृहरीने नीतिशतकही लिहिलेलं होतं. अतिशय विद्वान असा हा राजा होता. त्याची कथा ही अतिशय इंटरेस्टिंग, अतिशय फार वेगळ्या प्रकारची अशी नवनाथांमध्ये त्याची कथा आहे. हे सगळेच नवनाथांच्या कथा अत्यंत भिन्न भिन्न वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. हे अयोनीतून जन्माला आलेले असे सगळे नवनाथ आहेत. आता ऋषभदेवांच्या 100 पुत्रापैकी नवनारायण हे सगळे भगवत भक्त म्हणून प्रसिद्ध होते. हे नवे नारायण म्हणजे कविनारायण, हरिनारायण, अंतरिक्ष नारायण, प्रबुद्ध नारायण, पिप्पलायन नारायण, आविर्होत्र नारायण, दुमिल नारायण, चमस नारायण आणि करभंजन नारायण. यामध्ये कविनारायण यांनी मत्स्येंद्रनाथ, हरी आणि गोरक्षनाथ, अंतरिक्ष यांनी जालंधरनाथ, प्रबुद्ध यांनी कानिपनाथ, पिप्पलायन नारायण यांनी चरपटनाथ, आविर्होत्र यांनी नागनाथ, द्रुमिल यांनी भर्तृनाथ आणि चमस यांनी रेवणनाथ, करभंजन यांनी गहिनीनाथ अशी नावं धारण करून या सर्वांनी कलियुगात अवतार धारण केले. या संप्रदायात दिव्य तेजस्वी लोकांची अत्यंत उच्च अशी परंपरा या लोकांनी स्थापन केली आणि हे अयोनी असल्यामुळे त्यांच्या जन्मकथा किंवा त्यांचे जे अवतार हे मोठे चमत्कारिक आहेत. तर आज आपण भर्तृहरीच्या ठिकाणी आपण आलेलो आहोत. तर याची कथा अशी आहे की सूर्यनारायण जे होते, सूर्यदेवता, यांनी एकदा उर्वशीला पाहिलं आणि तिचं सौंदर्य पाहून त्यांचा वीर्यपात झाला. या वीर्याचा एक भाग कौलिक ऋषींच्या भर्तरी भिक्षा पात्रात पडला. आता ते ऋषी होते त्रिकालज्ञ, त्यामुळे त्यांच्या लक्षात आलं की नवनारायणपैकी द्रुमिल नारायण हे पुढे अवतार घेऊन येणार आहेत पृथ्वीवर. त्यामुळे त्यांनी ते पात्र सुरक्षित ठेवलं आणि कालांतराने या पात्रात एका बालकाचा जन्म किंवा अवतार झाला. पुढे या भर्तृहरीनाथांचा सांभाळ एका हरिणीने केला. त्यामुळे त्यांना प्राण्यांची भाषा समजायला लागली आणि एकदा जयवंत नावाचा भाट आणि त्याची पत्निका रेणुका ही दोघं वनातून जात असताना त्यांना हा दिव्य बालक एकटाच दिसला. त्यांनी त्याला आपल्या घरी आणलं आणि रेणुकाच्या वात्सल्यामुळं आणि आजूबाजूंच्या माणसांच्या सहवासामुळं काही कालांनी हा बालक खेळू आणि बागडू लागला, बोलू लागला. आता एकदा तो जयसिंग काशीला विश्वेश्वराच्या दर्शनाला गेलेला होता. आपल्याबरोबर बालकालाही त्यांनी अर्थात नेलं. तेव्हा गाभाऱ्यातील पिंडीतून, या भर्तरी महाराज या, तुम्ही अवतार घेतला ते चांगलं झालं, असे शब्द जयसिंगाने ऐकले. त्यावरून हा बालक भर्तरी नावाचा कोणीतरी अवतारी महापुरुष आहे असं त्यांच्या लक्षात आलं आणि मग त्यावेळेपासून ते त्याला भर्तरी असं संबोधू लागले. यानंतर वेगवेगळ्या त्यांच्या कथा सांगितलेल्या आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी भर्तृहरीला प्राण्यांची भाषा समजत असल्यामुळं कशा वेगवेगळे त्याचे वेगवेगळे प्रसंग आले आणि ह्या काही गोष्टी आपण सध्या या ठिकाणी सांगणं काही मला प्रस्तुत वाटत नाही. कालांतरानं अवंतीवर राज्य करणाऱ्या शुभविक्रम नावाच्या राजाचा एकुलत्या एका मुलीचा सुमेधावतीचा विवाह हत्ती ज्याच्या गळ्यात माळ घालेल त्याच्याशी होईल अशी घोषणा झाली.
हत्तीसोंडेत माळ घेऊन अवंती नगरीत फिरत किल्ल्यापाशी आला आणि त्यानं तेथे पहाऱ्यावर असलेल्या विक्रमाच्या गळ्यात माळ घातली. पुढे विक्रम हा अवंती नगरीचा राजा झाला, परंतु हा भाग्योदय भर्तृहरीमुळे झाला, म्हणून विक्रमाने त्याचा गौरव करून त्याला युवराजपद दिलं आणि दोघे अवंती नगरीचा राज्यकारभार पाहू लागले. भर्तृहरी हा असामान्य राजनीतीत कवी आणि संस्कृतचा प्रकांड पंडित होता. त्या काळात अतिशय सुंदर आणि रसाळ भाषेमध्ये त्याने नीतिशतक शृंगार शतक अशा 2 काव्यरचना केल्या. पुढे कालांतरानं या शुभविक्रमाचा प्रधान सुमती याची कन्या पिंगला हिचा विवाह त्याच्याशी झाला. पिंगला अतिशय सद्गुणी आणि सुंदर होती. भर्तृहरी तिच्या इतक्या प्रेमात गुंतला की तिच्याशिवाय त्याला क्षणभरही चैन पडेना. पिंगला ही अत्यंत त्याची प्रिय राणी होती आणि तिचंही भर्तृहरीवर अत्यंत प्रेम होतं. एकदा ती भर्तृहरीला म्हणाली की आपण दोघे एकमेकासाठीच जन्माला आलो आहोत. तुमच्या वाचून मी जगू शकत नाही. मला मरण यायचं असेल तर तुमच्या आधी यावं आणि तसं झाल्यास मी स्वतःला भाग्यवान समजेल. आता भर्तृहरीला तिची परीक्षा घ्यायचं त्याच्या मनात आलं. तो जंगलात शिकारायला गेला आणि एका मृगाला मारून त्याच्या रक्तात आपली वस्त्रभूषणं भिजवून ती त्याने विश्वासू सेवकाकडे दिली आणि पिंगलेला दाखवायला सांगून अवंती नगरीत येऊन पिंगलेला ते वस्त्र दाखवून तो सेवक भर्तृहरीच्या निधनाची वार्ता सांगतो तिला. ती वार्ता ऐकताच तिला मोठा धक्का बसतो आणि ती आक्रोश करू लागते आणि मग चिता तयार करायला सांगून भर्तृहरीचं वस्त्र आणि आभूषण परिधान करून धगधग्या चिकेत ती प्रवेश करते. संध्याकाळी भर्तृहरी अवंती नगरात प्रवेश करतो तेव्हा त्याला पिंगलेविषयी कळतं आणि या भयंकर वार्तेनं त्याचं दुःख अनावर होतं. त्याला पिंगलेची परीक्षा घेतल्याचं अतिशय दुःख होतं. परिणामी तो तसा स्मशानात जाऊन पिंगलेच्या चितेत प्रवेश करण्याची तयारी करतो. परंतु बरोबरच्या लोकांनी त्याला त्यापासून प्रवृत्त केलं आणि सैन्याला पिंगलेच्या चितेभोवती वेढा देऊन बसवलं. पिंगलेचा वियोग असह्य होऊन त्यानं अन्नपाणी वर्ज केलं. राज्यावर आणि ऐश्वर्यावर पाणी सोडलं. त्या स्मशानात तो 12 वर्ष राहिला. गोरक्षनाथांनी जेव्हा गिरनार पर्वतावर दत्तप्रभूंची भेट घेतली तेव्हा दत्तप्रभूंनी त्याला भर्तृहरीच्या जन्मापासूनची सर्व हकीकत सांगून शोकमुक्त करून नाथपंथात आणण्याची आज्ञा केली आणि मग गोरखनाथ अवंतीला आले. तेथील स्मशानात आणि अस्थिपंजर झालेल्या भर्तृहरीला ते भेटले आणि त्यांची समजूत काढण्यासाठी मंत्रसामर्थ्याने असंख्य पिंगला उत्पन्न केल्या. त्यातील एक पिंगला त्याला उपदेश करीत म्हणाली की हे नाथा, आपण माझ्या दुःखानं व्यथित होऊन स्वतःला 12 वर्ष कष्ट होऊन काय साध्य केलं? मी तर पतिव्रता धर्माचं पालन करून स्वहित साधलं मुक्त झाले आणि तुम्ही मात्र अशाश्वताच्या मागे न लागता मोक्षमार्गाचा अवलंबून पूर्ण आता जीवनाचं सार्थक करा. हे ऐकून भर्तृहरीचे डोळे उघडले आणि तो गोरक्षनाथांच्या पाया पडण्यासाठी धावला. परंतु गोरक्षनाथांनी त्यांना रोखलं आणि स्मरण करून दिलं की माझे गुरु मच्छंद्रनाथ दत्तप्रभूंचे शिष्य आहेत आणि पूर्वी तुलाही त्यांनीच पूर्वी अनुग्रह दिलेला आहे. त्यामुळे माझ्या गुरूंचा गुरुबंधू या नात्याने तू मला गुरुस्थानी आहेस. आणि मग अशा प्रकारे गोरक्षनाथांचं अचाट योग सामर्थ्य पाहिल्यानंतर याचा भवभ्रम दूर झाला. आता संसार सुख नको आणि कष्टही नको असं सांगून भर्तृहरी म्हणाला की मी आता योगाभ्यास करेन, पण तत्पूर्वी श्री दत्तगुरूंची मला भेट घडवून धन्य कर अशी त्यांनी गोरक्षनाथांना विनंती केली. गोरक्षनाथांना ते ऐकून परमसंतोष झाला. त्यांनी भर्तृहरीच्या सांगण्यावरून गोरक्षनाथांनी सगळ्या पिंगला आपल्या योगसामर्थ्याने अदृश्य केल्या. भर्तृहरीचा निश्चय पाहण्यासाठी एक झोळी देऊन त्याला त्याच्याच इतर राण्यांकडे भिक्षेसाठी पाठवलं. त्याच्या स्त्रियांनी अनेक प्रकारे समजावून सांगूनही तो निश्चयापासून टळला नाही. त्याची संसारविषयीची आसक्ती नाहीशी झाल्याची खात्री पटल्यानंतर त्याला आपल्याबरोबर त्यांनी गिरनार पर्वतावर नेला. दत्तप्रभूंची भेट करून दिली. दत्तप्रभूंनी भर्तृहरीला नाथपंथाची दीक्षा देऊन अनेक विद्या कला अस्त्रांचे ज्ञान दिलं आणि बद्रिकाश्रमात त्याला तपश्चर्येसाठी बसवलं. वैराग्यामुळे भर्तृहरीची इच्छा लोभ वासना त्यागून घोर तपस्या त्याने केली आणि त्या योगे आपल्या आत्म्यात परमात्म्याच्या व्याप्तीची अनुभूती ब्रह्मानुभूती त्याने घेतली आणि विषयभोगात रोगाचं भय, धनामध्ये राज्याचं भय, शास्त्रात विवादाचं भय
गुणामध्ये दुर्जनाचं भय आणि शरीरात मृत्यूचं भय असे या सगळ्या संसारात सगळ्या वस्तू भयावह आहेत आणि त्या केवळ वैराग्यच श्रेष्ठ अमर आणि अभय आहे असा त्याच्यात विश्वास उत्पन्न झाला. पुढं त्यांनी वैराग्य शतक लिहिलं. या तीनही काव्य ग्रंथ आजही वाचनीय आहेत. भर्तृहरीनाथ हे कालांतराने राजस्थानमध्ये अलवार येथे महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यात हरंगुळ या ठिकाणी ते आले आणि या ठिकाणी त्यांनी समाधी घेतली. त्यांचं मंदिर या ठिकाणी आहे. अशी ही अचाट अफाट अशी भर्तृहरीची कथा आहे. ते या मंदिरांच्या योगाने आपल्याला ती कथाही ऐकायला मिळाली. नवनाथांचं भलं असो. आदेश. नमस्कार.